नमस्कार, माझे नाव सौ धन्वंतरी प्रमोद गव्हाळे। मी महाराष्ट्रातील रहिवासी आहे। माझे MA-BEd नागपूर युनिव्हर्सिटीतून कंप्लीट झालेले आहे। आमचं 10 सदस्यांचं एकत्र कुटुंब आहे। आमच्या कुटुंबामध्ये माझे जे हस्बंड आहे ते फक्त एकटेच त्यांच्याच माध्यमातून इन्कम ऑफ सोर्स आमच्या घरी येत होतं आणि त्यांच्याच माध्यमातून आमचा घराचा जो उदरनिर्वाह आहे तो संपूर्ण केला जात होता। लग्नानंतर फक्त एक हाऊसवाईफ म्हणून काम करत होते। ग्रामीण फाउंडेशनच्या बद्दल मला आमच्या गावामध्ये जी बचत गटाची मीटिंग होते तिथे उमेश सरांनी आम्हाला ग्रामीण फाउंडेशनबद्दल सांगितलं। सगळ्यात पहिले मी माझ्या परिवारातल्या लोकांची परमिशन घेतली की मला हे काम करायचं आहे। त्यानंतर मी उमेश सरांना सांगितलं की सर मला हे काम करण्यास मी तयार आहे। तेव्हा सरांनी मला सांगितले की आपल्याला ऑनबोर्डिंग करावं लागते। त्यासाठी त्यांनी जे लागणारे डॉक्युमेंट सांगितले। ऑनबोर्डिंग झाल्यानंतर उमेश सरांनी मला GLIF आणि GMC या 2 ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून दिल्या आणि GLIFमधून त्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दाखवले। GMC मार्फत त्यांनी मला कशा प्रकारे DMT रिचार्ज आणि इलेक्ट्रिक बिल कशा प्रकारे आपण भरलं पाहिजे जे ॲप आहे त्या माध्यमातून त्यांनी मला सविस्तर समजून सांगितले। तर मी गावातील जे यूथ आहे त्यांच्या घरी जाऊन त्या प्रत्येकाला समजून सांगितले की डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचा वापर करून आपण कशा प्रकारे घर बसल्याही आपण आर्थिक व्यवहार करू शकतो। ज्यानंतर जेव्हा मी लोकांच्या घरी जाऊन यूथच्या घरी जाऊन ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं त्यामार्फत सुद्धा भरपूर सारे यूथ माझ्याकडे पैसे टाकण्यासाठी काढण्यासाठी इलेक्ट्रिक बिल आणि रिचार्ज भरण्यासाठी येऊ लागलं आणि आता पण येत आहे। हे ट्रान्झॅक्शन यूथ माझ्याकडे याच्यासाठी करत होतं ते माझ्याकडे येऊ लागले त्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही पण वाचू लागले। ग्रामीण फाउंडेशनमध्ये कनेक्ट झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा जो बदल झाला की माझी परिस्थिती नव्हती मुलांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवण्याची। ग्रामीण मित्रमध्ये कनेक्ट झाल्यानंतर माझं इन्कम ऑफ सोर्स वाढलं। त्या माध्यमातून मी माझ्या मुलांना सेलू इथे कॉन्व्हेंटमध्ये टाकलं। पण माझ्या गावात कोणत्याही व्यक्तीसोबत परिचय नव्हता। ग्रामीण फाउंडेशनसोबत कनेक्ट झाल्यानंतर जेव्हा मी यूथच्या घरी जाऊन त्यांना ट्रान्झॅक्शनबद्दल माहिती दिली त्या माध्यमातून गावामध्ये माझा परिचय पण सर्वांना झाला आणि माझा परिचय पण वाढला।